नमस्कार. मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. आपल्या या भारतीय संस्कृतीचं मूल स्थान आहे वेद. आणि आपल्याकडे 4 वेद आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद. असे 4 वेद जे आहेत ते आपल्या भारतीय संस्कृतीचं मूळ आहे. असं म्हटलेलं आहे वेदोखिलो धर्म मूलम, म्हणजे वेद हे आपल्या सर्व धर्माचं मूळ आहे. जसं एखादं झाड हे आपल्याला वरती मोठं वाढलेलं दिसतं, परंतु जेवढं ते झाड वरती आपल्याला मोठं वाढलेलं दिसतं, त्याचा डोलारा दिसतो, तेवढंच ते झाड खाली जमिनीमध्ये वाढलेलं असतं. आणि आपल्याला त्या झाडाचा सगळा वरचा बाह्य पसारा दिसतो, परंतु कोणत्याही झाडाचं आपल्याला मूळ दिसत नाही. त्याप्रमाणे आपला हा धर्म ज्या घट्ट अशा मुळावरती उभा आहे, ज्या घट्ट पायावरती उभा आहे, असं मूळ आणि असा पाया जर का कुठला असेल तर तो म्हणजे मूल स्रोत आपल्या संस्कृतीचा, तो म्हणजे वेद. आज असं शोध लागलेला आहे की या संपूर्ण विश्वामधलं प्राचीन वाङ्मय जर का कुठलं असेल तर ते प्राचीन वाङ्मय म्हणजे वेद हेच आहे. आणि हे सर्व जगाने मान्य केलेलं आहे की या संपूर्ण संस्कृतीचा आणि विश्वातल्या वाङ्मयाचा जर का प्राचीन स्रोत कुठला असेल तर तो म्हणजे वेद आहे. म्हणून आपल्या भारतीय लोकांचा वेद हा अमूल्य ठेवा आहे. कारण वेद या भारतामध्ये जन्माला आले. जन्माला आले म्हणण्यापेक्षा या वेदांचा कोणी करता नाहीये. जशी एखादी कविता करतात कवी लोक, तशी याची कविता केलेली नाहीये. हे वेद शब्दानुविद्ध समाधीमध्ये असताना ऋषी मुनींना ते ऐकायला आले या ब्रह्मांडामध्ये, आणि ऐकायला आल्यानंतर ते त्यांच्या मुखातून प्रकट झालेले आहेत. म्हणजे वेदांचं प्रागट्य झालेलं आहे. वेद स्वतःहून प्रगट झालेले आहेत. वेदांचा कोणी करता नाही, कोणी रचयिता नाही, किंवा मानवाशी त्याचा काहीही त्याच्या रचनेशी संबंध नाही. उलट या वेदांच्या प्रमाणे सर्व विश्वाची रचना आहे. आणि म्हणून वेद हे या ब्रह्मांडामध्ये ईश्वराचा श्वास आणि प्रश्वास आहेत. आणि ते समाधीमध्ये ऋषीमुनींना ऐकायला येऊन त्यांच्या मुखातून ते बाहेर पडले. म्हणून ऋषीमुनींना असं म्हणतात की ऋषी हे वेदाचे करते नाहीयेत, न तू करता रहा वेद द्रष्टा रहा ऋषी. म्हणजे वेद द्रष्टे आहेत ऋषी, ते वेदांचे करते नाहीयेत. प्रत्येक मंत्र म्हणताना त्याच्या आधी आपल्याला ऋषींचा उल्लेख करावा लागतो की हा मंत्र कुठल्या ऋषींना दिसलेला आहे किंवा कोणाच्या माध्यमातून हा मंत्र प्रगट झालेला आहे. त्या ऋषींचा आधी उल्लेख होतो. त्यानंतर त्या मंत्राची दैवता कोण आहे, कोणत्या देवतेचा मंत्र आहे, त्या देवतेचा उल्लेख होतो. आणि त्याच्यानंतर तो मंत्र कोणत्या छंदामध्ये निबद्ध आहे, त्या छंदाचाही उल्लेख होतो. आणि मग तो मंत्र गायला जातो, म्हटला जातो, पठण केला जातो. आणि ऋषी आणि देवता आणि छंद हे म्हटल्याशिवाय कोणत्याही मंत्राचं उच्चारण करू नये असं शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून आपण एक जर का मंत्र बघितला, गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीद साधनम. हा जर का मंत्र घेतला तर त्याच्या आधी जो छंद ऋषी म्हटला जातो तो म्हटला जातो गणानान्त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती गणपत्या वाहने विनियोगा. म्हणजे गृत्समद आणि शौनक नावाच्या ऋषी या गणानान्त्वा मंत्राच्या मागे आहेत. या मंत्राची देवता गणपती आहे
आणि या मंत्राचा छंद हा जगती आहे, जगती छंदातला हा मंत्र आहे. अशा पद्धतीने प्रत्येक मंत्राचा आपल्याकडे उल्लेख येतो. पण वेदामध्ये असे अनेक मंत्र आहेत की जे आपल्याला मार्गदर्शक ठरणारे आहेत. म्हणून या वेदामध्ये आपल्याला धर्मदर्शन होतं. या वेदामध्ये आपल्याला आपण म्हणतो ना अथर्वशीर्षामध्ये त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हणतो. म्हणजे वेद हे ज्ञान आहे आणि नुसतं ज्ञान नव्हे तर ते विज्ञान आहे. कारण का वेद म्हणजेच विद म्हणजे जाणणे असा अर्थ होतो आणि विद या धातूवरून पुढे वेद शब्द तयार झालेला आहे. मग कोणाला जाणायचं आहे या वेदाच्या द्वारे? तर त्या परमात्म्याला जाणण्याकरता किंवा नव्हे तर त्या परमात्म्याच्या ईश्वराच्या अगदी जवळ नेऊन ठेवणारे जर का आपल्याला कोण असतील तर ते वेद आहेत. या वेदांच्या आधारे, वेदांच्या पठणाने, वेदांच्या उच्चारणाने, वेदांच्या श्रवणाने आपण त्या ईश्वराच्या अगदी जवळ जाऊन पोचतो. म्हणून त्या ईश्वराचं ज्ञान करून देणारे कोण आहेत? तर ईश्वराचं ज्ञान आपल्यापर्यंत आणून पोहोचवणारे दुसरे तिसरे कोणीही नसून हे वेदच आहेत. म्हणून वेदामध्ये ते ज्ञान आहे, आत्मा परमात्म्याचं ज्ञान आहे. या वेदामध्ये विज्ञान पण आहे आणि या वेदामध्ये अनेक प्रकारच्या कला पण विकसित झालेल्या आहेत. या अनेक कलांचे देव, त्या देवतांचे मंत्र या वेदांमध्ये आहेत. या देवतांमध्ये नुसतं कला असं नाही तर एखाद्या बाबतीत कौशल्य हे सुद्धा वेदांमध्ये आहे. म्हणजे कलेमध्ये जरी विकसन व्हायचं असेल, करायचं असेल तरी वेद पाहिजे. कौशल्य एखाद्या कार्यामध्ये पाहिजे असेल तरी वेद पाहिजेत. ज्ञान पाहिजे तरी वेद पाहिजेत. आणि धर्मदर्शन जरी आपल्याला करायचं असेल तरी आपल्याला वेद पाहिजेत. म्हणून वेद हे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं दर्शन एक प्रकारे घडवतात. अर्थातच प्रत्येक मंत्र हा स्वरशुद्ध आहे, तालबद्ध आहे, त्याला छंद आहे आणि तो विशिष्ट पद्धतीने म्हटला जातो. त्यामुळे या वेदामध्ये एक प्रकारचं संतुलन आपल्याला मंत्रामध्ये आढळून येतं. एक प्रकारचा योगही या मंत्रांमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे मंत्र ऐकताना आपली समाधी लागते, मंत्र म्हणताना समाधी लागते. म्हणजे समाधी योगही या मंत्रांमध्ये आहे. एक प्रकारचं विलक्षण परमात्म्याचं, ईश्वराचं संगीत या वेदामध्ये आहे. आपण वेद मंत्र जर का ऐकायला लागलात तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. आणि मर्यादा आहे, शिल्प मर्यादा आहे. आणि इतकंच नव्हे तर लोकांचं आचरण कसं असावं, मानवी जीवनाच्या लौकिक आणि पारलौकिक उत्थानासाठी उपयोगी अनेक प्रकारचे सिद्धांत या वेदामध्ये आहेत. आणि केवळ उपदेशांचे, अनंत उपदेश यांचं अद्भुत वर्णन या वेदामध्ये आहे. म्हणून आपण कोणतंही कर्म करत असताना ते वेद प्रणीत कर्म असतं. कोणतीही पूजा जरी आपण करायला गेलो तरी गुरुजी आपल्याला संकल्प सांगतात, म्हणा आपण मम आत्मनः आणि मग म्हणतात श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. म्हणजे आम्ही हे जे कर्म करतो आहे हे कशाच्या आधारे करतो आहे तर श्रुतींच्या आधारे करतो आहे. म्हणून श्रुतींनी सांगितलेलं फल आम्हाला प्राप्त व्हावं. त्याच्यानंतर स्मृती येतात आणि त्याच्यानंतर पुराण येतं. म्हणून पहिला भाग वेदोखिलो धर्ममूलम श्रुत्योक्त फल अवाप्तये. श्रुतींनी सांगितलेलं फल आपल्याला हे वेदांच्या आधारे प्राप्त होतं. म्हणून अनेक प्रकारचे संस्कार हे वेदापासून आहेत. अनेक प्रकारचं सर्वच काही वेदापासून आहे. जे मूळ वेदामध्ये आहे तेच पुढे स्मृती ग्रंथांमध्ये आलं आणि तेच कथारूपाने आपल्याला पुराणाने आपल्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून वेदांचं जे कार्य आहे ते तसंच कार्य स्मृतींचं आहे आणि तसंच पुढे अजून ते विस्तृत करण्याचं आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पुराणांनी केलेलं आहे.
आणि याहीपेक्षा अधिक वेदांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मोठा प्रयत्न आपल्या भारतातल्या अनेक संत महंतांनी केलेला आहे. म्हणून संत जे बोलतात ते दुसरं तिसरं काहीही नसून ते वेदच आपल्याला सांगतात, वेदांचाच अर्थ ते आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून ऋषी आणि मुनी असे आपल्याकडे आहेत. या ऋषींनी वेदांना अक्षय ज्ञानाचा सागर असं म्हटलेलं आहे. ज्ञानाचा सागर म्हणजे वेद. आणि तसंच सर्व धर्मांचं मूळ तर आहेच. मी ते तुम्हाला वाक्य सांगितलं की आपल्याकडे भगवान मनू म्हणतात, वेदोखिलो धर्म मूलम. म्हणजे या वेदांचं, या संपूर्ण धर्माचं मूल स्थान हे वेद आहे. आणि म्हणून शास्त्र, उपनिषद, दर्शन, पुराण इत्यादी सर्व धर्मग्रंथ जे काही आहेत, या सर्व ग्रंथांचं मूळ जर का कुठलं असेल, आधार जर का कुठला असेल, तर ते वेदच आहेत. शास्त्र असू देत, उपनिषद असू देत, दर्शन असू देत, अन्यथा पुराण असू देत, या सगळ्याचं मूल स्थान आहे वेद. म्हणून आपण पूजा करताना म्हणतो, श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम. पहिलं श्रुतीचं नाव घेतो संकल्पामध्ये, कारण हे सगळं या कर्माचं नव्हे तर सर्वाचं मूळ वेद आहेत. आणि म्हणून वेदाचं नाव आपण आधी घेतो. वास्तविक पाहता जीव आणि जग आणि प्रकृती या ज्या तीन गोष्टी आहेत, जीव, जगत आणि प्रकृती आणि परमात्मा, जीव, जगत आणि प्रकृती आणि परमात्मा या स्वरूपाचं आपल्याला प्रत्यक्ष वास्तविक ज्ञान म्हणजे काय असेल, तर ते म्हणजे वेदांचं स्वरूप आहे. म्हणून वेदांपासून काही कुठली गोष्ट अनभिज्ञ आहे असं मात्र मुळीच नाही. सगळ्या गोष्टी वेदांमध्ये आहेत, काहीच त्याच्यापासून अनभिज्ञ नाही. आणि अशी कुठलीही गोष्ट नाही की त्याला वेद जाणत नाहीत. म्हणून सगळ्या गोष्टींच्या मुळाशी वेद आणि वेदच आहेत. म्हणून अशा वेदांचं ज्ञान आपण करून घेणं, आणि आपण जर का ते करून घेतलं तर संपूर्ण ब्रह्मांडाचं आणि परमात्म्याचं आपल्याला ज्ञान करून घेता येऊ शकतं, असं सामर्थ्य या वेदमंत्रांमध्ये आहे. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचं अगदी जर का म्हटलं ना, तर या भारतीय संस्कृतीचे प्राण म्हणजे कुठले असतील, तर भारतीय संस्कृतीचे प्राण म्हणजे वेदच आहेत. या वेदांचा स्वरूप कसा आहे, या वेदांचा महिमा किती आहे, आणि त्या वेदांचे सिद्धांत काय आहेत, याचा जर का जाणून आपण त्याप्रमाणे जर का आचरण केलं, किंवा त्याला अनुसरून या वेदांच्या स्वरूपाला किंवा महिम्याला किंवा सिद्धांतांना जाणून त्याच्याप्रमाणे आचरण करून आपल्या मानवी जीवनाचं आपण सार्थक करून घेणं, हेच आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण आपण या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलो, या भारतामध्ये जन्माला आलो, त्यामुळे आपलं मूलस्थान हे वेद आहे. म्हणून काहीही जरी अडचण आली तरी वेद काय म्हणतात याच्याकडेच आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून या वेदांचे असे अनेक मंत्र आहेत की ते मंत्र आम्हाला सामाजिक जीवनामध्ये सुद्धा मार्गदर्शक असे मंत्र या वेदामध्ये आहेत. मा प्रगाम पथो वयम मायज्ञादिंद्र सौमिनः मांतस्थूर्नो अरातयः. म्हणजे या शब्दाचा अर्थ, मा म्हणजे कधीही सोडू नये, मा म्हणजे सोडू नये, करू नये. आम्ही सतत कधीही सत्पंथ सन्मार्ग कधीही सोडू नये. विभवयुक्त येऊन त्याग करणे सोडू नये, आणि आमच्या मनामध्ये शत्रुत्व राहू नये, आणि सुकृतामध्ये आमचा नेहमी सहभाग असावा, असा या मंत्राचा अर्थ आहे. आणि म्हणून वेद आपल्याला सांगतात, स्वस्ति पंथा मनुचरेम
सूर्या चंद्रमसा विव पुनर्ददता घनता जानता संगमे मही. ज्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये सूर्य आणि चंद्र चिरकाल निस्संदेह होऊन कोणाचाही आश्रय न घेता दुष्ट गोष्टींनी विरहित अशा मार्गाचे अनुसरण करत अभिमत अशा पथावर चालत आहेत, त्याप्रमाणे आम्ही सर्व मानव परस्परांबद्दल पूर्ण स्नेह भावना ठेवून शास्त्राने सांगितलेल्या अविनाशी आणि कल्याणप्रद मार्गावर चालावं असा याचा अर्थ आहे. म्हणून स्वस्ती पंथा, पंथा म्हणजे मार्ग, अनुचरेम, कोणासारखं चाललं पाहिजे? सूर्य आणि चंद्रासारखं. सूर्य आणि चंद्राचा या मंत्राने आपल्याला आदर्श का ठेवला? कारण सूर्य हा दिवसा आपल्याला प्रकाश देतो, सूर्य दिवसा कार्य करतो, चंद्र रात्री कार्य करतो आणि दोघेही जण आपल्या कार्यामध्ये कधीही चुकत नाहीत, कधीही ते लेट उगवत नाहीत, ठरलेल्या टायमिंगलाच ते येतात आणि आपलं कार्य करत राहतात. अखंड कार्य करणं हे या दोघांकडनं शिकण्यासारखं आहे. कोणत्याही गोष्टींकडे ते दुर्लक्ष करून आपलं कार्य नेटाने करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते भेदभाव करत नाहीत. सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळ्या वनस्पती अन्न बनवतात आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या सर्व वनस्पतींचं रसपोषण होत असतं. म्हणून चंद्राचा प्रकाशही तेवढाच महत्वाचा आहे. आणि हे दोघेही जण भेदभाव करत नाहीत. हा अमुक आहे, तो तमुक आहे, मग त्याला माझा प्रकाश जास्ती, याला माझा प्रकाश कमी, असा भेदभाव ते करत नाहीत. दुसरी गोष्ट, ते कधी संपावर जात नाहीत, अविरत कार्य करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणाहीकडनं कसलीही अपेक्षा करत नाहीत. म्हणून सूर्य आणि चंद्रासारखं कार्य आम्हा मानवांकडनं घडावं अशी प्रार्थना या मंत्रांमध्ये केलेली आहे. कितीतरी असे श्रेष्ठ मंत्र आहेत की त्या मंत्रांचा आपण अर्थ जर का आपल्याला ऐकला तर तो सामाजिक दृष्टीने, वैयक्तिक दृष्टीने, कौटुंबिक दृष्टीने किती महत्वाचा आहे याचा आपल्याला निश्चितपणे पाहिल्यानंतर आपलं ऊर भरून येईल, आनंद होईल की अरे आपल्या वेदाने आपल्याला हे सांगितलंय, किती चांगला मार्ग सांगितलाय, किती चांगलं आपल्या समोर आदर्श ठेवलेले आहेत हे आपल्याला समजून येईल. म्हणून सुत्रामाणम पृथिवीन द्यामने हसम सुशर्माण मदितिम सुप्रणीतिम दैवीन नावम स्वरित्रामनागसम असर्वंतीम आरुहेमा स्वस्तये, असा पण एक मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की उत्तम अशी रक्षण करणारी, अत्यंत विशाल, सर्व दोष रहित, अत्यंत सुख देणारी, दैन्य रहित, आनंदकारक अशा यज्ञरूपी नावेमध्ये आम्ही उत्कर्ष आणि सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही आरोहण करतो. म्हणजे यज्ञरूपी नाव आहे. ती यज्ञरूपी नाव कशी आहे की यज्ञरूपी नाव आम्हाला पल्याड घेऊन जाणार आहे, त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण ती यज्ञरूपी नाव ही आमचं रक्षण करणारी आहे. यज्ञरूपी नाव म्हणजे होडी, बोट अत्यंत विशाल आहे. यज्ञरूपी नाव दोषरहित आहे. यज्ञरूपी नाव सुखकारक आहे, दैन्यरहित आहे. आणि अशा यज्ञ रूपी नावेमध्ये आम्ही आरोहण करतो. म्हणजे काय तर आम्ही यज्ञ कर्माला प्रवृत्त होतो, आम्ही यज्ञ करायला लागतो किंवा यज्ञाचा आश्रय घेतो. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये हवनाला, यज्ञाला, होमाला अत्यंत महत्व आहे. कारण यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे इदन्न मम. आणि असं जर का जीवन असेल यज्ञरूपी तरच माणसाचा उत्कर्ष इहलोकातही होणार आहे आणि लोकातही उद्धार होणार आहे, उन्नती होणार आहे. आणि म्हणून यज्ञरूपी नौका असं या मंत्रामध्ये आपल्याला वेद सांगतो. मग यज्ञरूपी नौका, मग यज्ञ या शब्दाचा अर्थ काय हो? तर यज्ञ हा शब्द मुळामध्ये यज नावाच्या धातूपासून निर्माण झालेला आहे. यज या धातूचा अर्थ असा आहे
देवपूजा, संगतीकरण आणि दान असे 3 अर्थ या यज धातूचे सांगितलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी देवपूजा आहे, अनेक लोकांचं संगतीकरण आहे आणि ज्या ठिकाणी दानही आहे, अशाला काय म्हणायचं तर अशाला यज्ञ म्हणायचं. म्हणजे काय देवपूजा म्हणजे काय तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ जो आहे त्याची पूजा करणं, याला पूजा म्हटलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आता या वेद आणि यज्ञ याविषयी आपण माहिती घेणारा हा व्हिडिओ पाहिला. याच्या पुढे याच विषयाची अजून विस्तृत माहिती देणारे याही पुढे 1-2 व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. जरूर असेच माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा आणि आपल्याला जर का हा विषय आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा. त्या आपल्याला काही शंका आल्या कॉमेंट्स करा आणि आपल्या परिवार लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. एवढंच मी आपल्याला प्रार्थना करेन. जय श्रीराम.